हरे कृष्णा. आज आहे माझा मंगळवार. तर आज तिसरा मंगळवार आहे 11 मंगळवारपैकी. तर आपण बघूयात स्टार्टिंगपासून की मी कशी पूजा केली, काय केलं आणि माझं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल पूजेमध्ये तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की काय चुकतं आहे माझं. तर चला आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिले तर जिथे तुम्हाला पूजा करायची आहे ती जागा एकदम स्वच्छ करून घ्यायची. तिथे स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावर हिरवं किंवा लाल रंगाचं वस्त्र तुम्ही अंथरू शकता. तर मी इथे हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस आहे तो अंथरलेला आहे आणि पहिल्या मंगळवारपासून जे तुम्ही वापरताय तेच सामान शक्यतो तरी ह्या पूजेत वापरावं लागतं. आणि ही पूजा करताना चौक भरावा लागतो, पण ह्या मंगळवारी मी छोटाच कलश वापरणार आहे म्हणून मी चौक नाही भरला. मी फक्त अशी रास घातली तांदळाची आणि त्या राशीवरती पूजा म्हणजे कलश वगैरे मांडलेला आहे. आधीचे 2 मंगळवार आहेत तेव्हा मी मोठा कलश वापरला होता, तर मग मी तेव्हा चौक भरत होतो, पण ह्या मंगळवारी मी नाही भरला चौक. आता इथे नारळाला हळदी कुंकानी मळवट भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही छोटंसंसुद्धा लावू शकता. जर मळवट भरल्यावरती आईचं रूप अजून खोलून दिसतं म्हणून मी मग कुंकवानी आडवा मळवट भरतो आहे आणि हळदीचं छोटंसं बोट लावायचं, दिसायला छान दिसतं म्हणून. तर इथे मळवट भरून झाला होता म्हणून मी नारळ बाजूला ठेवला आणि तांब्यामध्ये एक रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि मला असं वाटलं की तांब्यामध्ये पाणी फारच आहे तर नारळ ठेवल्यावरती बाहेर येईन म्हणून मी थोडंसं पाणी त्याच्यातलं काढलं. आणि आता नागवेलीची जी पानं आहेत ती आपण लावायची आहेत, 5 पानं लावायची आणि त्याच्यावरती देवीचा नारळ ठेवायचा. तर आता झालं आहे कलश हे तयार करून झाला होता. तर मग आता तो राशीवरती ठेवून घेतला आहे जी तांदळाची रास घातलेली त्याच्यावर. आणि मग एक वस्त्र होतं जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणलं होतं तर ते वस्त्र मी इथे लावून घेतो आहे.
तर तुम्ही बघू शकता की मी इथे हे वस्त्र असं लावलेलं आहे आणि पूजेमध्ये जितकं वेगवेगळं सामान तुम्ही वापरता तेवढीच पूजा आकर्षक आणि सुंदर दिसते. आणि आता देवीला गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतोय आणि जो काही वेणी गजरा आणला असेल ते तुम्ही देवीला घालू शकता. तर आपल्याला इथे 12 विड्याची पानं ठेवून घ्यायची आहेत. तर 11 विड्याची पानं ही पूजेमधली आणि 12वाचा विडा आहे तो गणपती बाप्पाचा. तर देवीच्या उजव्या हाताला मी जो ठेवला आहे तिकडच्या साईडला, तो दिसत नाही आहे गणपतीचा विडा, पण तो विडा ठेवलेला आहे. आणि प्रत्येक एक पानावरती हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, खारीक, खोबरं, लिंबू, 2 बांगड्या, हळदी, कुंकू आणि अक्षता आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत.
ह्या प्रत्येक विड्यावरती आपल्याला एक एक फूल ठेवायचं आहे. तर मी पांढरी फुलं शोधत होतो, कारण की पांढरं फूल ठेवल्यावर त्याचं दिसायला छान दिसतं. आणि जर का तुम्हाला तुमच्या इथे चाफ्याचं फूल भेटत असेल, पांढऱ्या चाफ्याचं फूल, तर तुम्ही नक्की वापरा पांढऱ्या चाफ्याचं फूल, कारण की आईला खूप आवडतं पांढऱ्या चाफ्याचं फूल. तर मला जर इथे नाही भेटलं, ते मागच्या मंगळवारी भेटलं होतं पण ह्या मंगळवारी नाही भेटलं, तर तुम्ही साधी फुलं वापरू शकता. तर माझ्याकडे अशी मातीची पावलं आहेत देवीची, दिवाळीमध्ये भेटतात अशी. तर ती पावलं मी इथे ठेवली आहेत. दर मंगळवारी मी ती पावलं तिथे ठेवतो. आणि जे आपलं पुस्तक आहे, व्रताचं जे पुस्तक आहे, ते पुस्तकसुद्धा मी तिथेच खालीच ठेवतो, कारण की तेवढी जागा नाही आहे वरती आता ठेवायला. आणि देवीसमोर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. तर आता अशी माझी सगळी पूजा मांडून झालेली आहे. तर आता मी तुम्हाला फुल अशी दाखवतो सगळी. आता आरती वगैरे करून घेतली आणि जे आपलं व्रताचं जे पुस्तक आहे त्याचंसुद्धा पूजा करून घेतली. आणि आता तुम्हीसुद्धा घ्या आरती, तुम्हालासुद्धा आरती दिली आहे. तर अशाच व्हिडिओजसाठी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का माझ्या पूजेत काही चुकीचं झालं असेल तर मला सांगा, मला नक्की सांगा.